अच्छा 67 माळेसोबत सकाळीच जाऊन आपण आपल्या महाराष्ट्राचं दर्शन करून घेतलं. आता माळ करायची म्हणलं की सगळ्यात पहिला विषय म्हणजे पानं तोडून घरला घेऊन यायची. पानं घेऊन घरला आल्यावर ना अशी थोडा वेळ भिजत पण घालून ठेवली. मग आमच्या छोट्या डॉनच्या मदतीने अशी सगळी पानं धुवून पण घेतली. आता बाकी सगळी तयार करून घेतली आणि एक एक दोन दोन करत सगळी पानं पण पुसून घेतली. मग असं छानपैकी श्रीराम लिहित 108 पानावर श्रीराम पण लिहून घेतलं. मग आमच्या छोट्या डॉनच्या मदतीने असं 5-5चं गट्ट करून घेतलं आणि सगळी पानं विणून पण घेतली. असं 1-2 करत ह्या लांबडी माळ करून पण घेतली आणि आपला खजिना आपल्या बॅगेत पण घालून ठेवला. काही लवकर उठून गार पाण्याने आंघोळ केली आणि छानपैकी अशी चंद्रकोर लावत डायरेक्ट गावाकडे आलो. मंदिरात आलो की सगळ्यात पहिलं काम म्हणजे अगरबत्ती ओवाळून घेतली आणि उंबरसा करत आशीर्वाद पण घेतला. आता गावभर घुमणारा आवाज घंटा वाजवली आणि कासव मामाचा आशीर्वाद पण घेतला. आता आपण आणलेला खजिना पिशवीतून बाहेर काढला आणि डायरेक्ट पुजारी मामा हातात दिला. आता पुजारी मामाने आपली महाराष्ट्राच्या गळ्यात पण घातली. आता पुजारी मामाने बाकी सगळी सजावट करून घेतली आणि आपल्या महाराष्ट्राचं रूप पण बघा आणि अशा 5 प्रदक्षिणा पण मारून घेतल्या. पुजारी मामाला पोच द्या म्हणून छानपैकी असा फोटो पण काढून घेतला आणि असं डोकं टेकून आपल्या महाराष्ट्राचा आशीर्वाद पण घेतला आणि आपला ऊर्जा मंत्र म्हणजे आपली हनुमान चालीसा वाचून पण घेतली. आणि एवढ्या सकाळी आपल्या महाराष्ट्राचा छोटा भक्त पण मंदिरात बघितला. मी बनवणाऱ्या 108 पानाच्या 108 माळाचा जर प्रवास तुम्हाला बघायचा असेल तर मला एकदा नक्की फॉलो करून ठेवा.